चला सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज आलेला आहात क्लासला आणि थोडंसं वेळ झाला अचानक आपल्याला इमर्जन्सी आल्यामुळे. तर आता आपण सुरू करूयात. काल आपण फक्त थोडंसं बघितलं ओंकाराचं तर महत्त्व शैलजा मॅडमनी खूप सुंदर सांगितलं. मला मेसेज पण आले नंतर. तर आता थोडंसं मी पण सांगते तुम्हाला मला जे काही सांगायचे होते. कारण हे थोडंसं ध्यानाला कनेक्टेड आहे आणि आपला जो पाठ आपण धरलेला आहे आता आपल्याला ब्रह्मन, अहम ब्रह्मास्मी हे अनुभवायचंय लवकरात लवकर. आहोतच आहे आपण. पण तिथे जे काही मायाजाळ आलेलं आहे ते लवकर फाडून टाकायचंय आपल्याला. आणि आपणच कसं सर्व करू शकतो. क्रिएटरच्या रोलमध्ये आपण आहोत ते अनुभवलं पाहिजे. आपल्याला जे हवं ते क्रिएट करता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळं ते आपलं साध्य आहे, की लवकरात लवकर आपल्याला एनलाइटनमेंट तर व्हावीच व्हावी आणि आपलं जे आता पृथ्वीचं आजूबाजूचं चाललेलं आहे, त्या ट्रान्झॅक्शनमधनं आपण थोडंसं स्मूथली आपलं ट्रान्झॅक्शन घडवलं पाहिजे. तर इथे बेनिफिट लिहिलेलेच आहेत थोडंसं मी. तर तुम्हाला हेही सांगितलं होतं, की हे बेनिफिट वाचले पाहिजेत तुम्ही. बेनिफिट वाचले पाहिजेत आणि या बेनिफिटवर फोकस केला पाहिजे. कारण आपण काय करतो, संकल्प पेरणी करतो. मग संकल्प पेरणी म्हणजे काय? तर एखादं झाड हवंय आपल्याला आंबे खायचेत. तर आंब्याचं बी आपण लावतो, मग आंबा मिळतो. तर तसं आता ओंकार साधना आपल्याला 1 महिना करायची आहे. मग 1 महिन्यामध्ये आपण काय ठरवलंय? आपल्याला काय बेनिफिट मिळालेला हवाय? मग या बेनिफिटमध्ये आपल्याला जर खरोखर खूप बेनिफिट मिळायला हवेत, तर आपणही काहीतरी बी पेरलं पाहिजे ना जमिनीत, तर ते उगवून येणार आहे. तर काय हवंय आपल्याला? तर ते लिहायचंय. प्रत्येकाच्या पर्सनॅलिटी वेगळ्या, प्रत्येकाचे आजार वेगळे, प्रत्येकाच्या घरातली सिच्युएशन वेगळी. तर त्यामुळे तुम्ही हे वाचा आणि आज मी काय सांगते ते लिहून घ्या आणि मग फोकस करा आणि तुमच्या डायरीमध्ये ते लिहून काढा, या मला गोष्टी हव्यात. त्याच्यावर फोकस करा आणि लिहून काढलं आता आणि मग क्लास केला, तर खूप बेनिफिट होणार आहे. तर हे सगळं इथे लिहिलेलंच आहे सॅम्पल. तर चला आता आपण थोडंसं बघूयात, की काय आपण काल बघितलं. तर पहिले एकच स्लाईड घेतली मी काल ही, मंडूकोपनिषदमधली आणि हे तुम्हाला मुक्तीचे 4ही व्हिडिओ बघितलेला सांगितलेत. चला मुक्त होऊयात हा जो कार्यक्रम मी नुकताच घेतला. तो घेताना मला असं क्लिक झालं, की मला हे तर माहिती आहे, की आता ओंकार म्हणून ध्यान करणं, हे खूप जगाच्या इकडं-तिकडे आता जर्मनीच्या मॅडम आता एक जॉइन आहेत बघा आपल्याला. जस्ट आत्ता शेवटचं त्यांचं जॉइनिंग आहे. तर त्यांनी पण मला सांगावं, कारण मी जर्मनीच्या पण ग्रुपमध्ये आहे. मी जपानच्या आहे. चायनाचं काय आहे ते सगळं माहिती आहे. वाचन आहे. अभ्यास आहे आणि ब्रेन पण आहे, की खरंच आहे की नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा आपले जे लोकं गेलेली आहेत तिथे, ते सुद्धा आपल्या पुढं गेलेली आहेत. ओंकार म्हणून ध्यानधारणा करतायत. हे मला कळतंय. म्हणजे ओंकार काही आताच नाहीये. ओंकार खूप पूर्वीपासून महत्व आहे. कारण ब्रह्मांडाचा जन्मच त्या ओंकारातनं झालाय. इव्हन आपल्याला जो अनाहत नाद येतो ना, वरच्या अवस्थेत, तो अनाहत नाद सुद्धा ओंकाराचाच ध्वनी आपल्याला सतत ऐकायला मिळतो. आणि मी तुम्हाला सांगितले जसजशी ऊर्जा येतीये, माझा तरी आवाज हा वाढलेला आहे. साउंड लेव्हल वाढलेली आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करायचं आहे. तुम्ही ते हे आणा, आपण एरोप्लेनमध्ये बसताना रबर बड्स असतात, ते आणा. सुरुवात मी तशीच केली. ते बड घालायचे म्हणजे इकडचे-तिकडचे आवाज येत नाही आणि ध्यान करायचं. मग काय होतं, आपल्या सोलशी आपण कनेक्ट होतो. आणि मग इथल्या सोलमधला तो ॲक्चुअली सोल इथे नसतोच. पण इथे जे काही आहे हृदयाचं म्हणा किंवा काय तो आवाज येतो आपल्याला ऐकायला आणि तो काही असा कानाने नसतो येत आवाज. त्यामुळे कान बंद केले तरी इथलाच तो ओरिजिनल साउंड येईल असा तो ओम आहे. कारण आपणच ओंकाराचं ओरिजिन आहोत. ओंकारातनंच ब्रह्मांड जन्माला आलंय. आपलं आहे. आपण ऑलरेडी कनेक्टेड आहोत. फक्त विसरून गेलोय आता आपण हे सगळं. आपण कोण? कुठून आलो? आपण कोण होतो?
तर आपण देव होतो. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर. देव होतो. मग आपण देव आहोत तर आपण काही करू शकतो. आपल्याला हवं तशी नुसती फिरवली बटणं की झाली पाहिजे. ही शक्ती आपल्यात आहे. आणि म्हणून ओंकार म्हणायचंय आपल्याला. आपण आपल्या त्या शक्तीमध्ये परत लवकरात लवकर जायचंय आपल्याला. तर हे तर सगळं आपण बघितलं. पण ओंकाराचं जर एवढं महत्त्व आत्ता वाढलंय, तर आपण का नाही करायचं? आणि नुसतं ओंकार म्हणून ध्यान करणं वेगळं. नुसत्या ओमवर फोकस करून ध्यान करणं वेगळं किंवा ध्यान करताना ओंकार मनात आणणं वेगळं. आणि जसं स्वामी सर्व प्रियानंदांनी तो व्हिडिओ दिलाय. तो त्याचे जे टप्पे आहेत, त्याच्यात जे मंडूकोपनिषदात त्यांनी ओंकाराचं महत्त्व दिलंय, ते समजून घेऊन प्रॅक्टिकलमध्ये ते आणणं एकदम वेगळा इफेक्ट देणार आहे. आणि तुम्हाला ज्यांनी कोणी ध्यान केलेलं नाहीये, त्यांना सुद्धा आज समजेल अशा भाषेत सांगणार आहे मी कसं करायचं म्हणजे ध्यान. आणि जे ध्यानी साधक आहेत माझ्याबरोबरचे, त्यांना तर हे जमणारच आहे. कारण व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिस वगैरे सगळं झालेलं आहे आमचं करून. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन व्यवस्थित होणार आहे. चॅलेंज फक्त एकच चॅलेंज आहे, की ज्यावेळेला आपण हा 10 सेकंदात काल मॅडमनी सांगितलं, 10 सेकंदात ओंकार म्हणतो त्याला एवढं कसं सगळं काय करायचं? काल कोणीतरी शंका विचारली, की मला स्वप्नच येत नाहीयेत. तर या शंका आज आता सुटतील तुमच्या. तर हे मंडूक उपनिषदामध्ये म्हटलंय आणि 108 उपनिषदामध्ये तो 6व्या नंबरचा उपनिषद आहे. अथर्ववेदाच्या वर्गीकरणात हे येतं मंडूकोपनिषद. तर आता बघा मी तुम्हाला सांगितलं श्रीरामांनी हनुमानाला सांगितलंय, की मोक्ष प्राप्तीसाठी हे एकच उपनिषद पुरेसं आहे. आणि मंडूक उपनिषदात जे 11 हे म्हटलेले आहेत, मुख्य उपनिषद आहेत, त्याच्यात पहिला क्रमांक आहे मुक्तिपनिषदात. म्हणजे बघा किती महत्व आहे याचं. आणि मग ह्याचा ऋग्वेदाशीही संबंध आहे. नॉट ओन्ली अथर्ववेद, पण ऋग्वेदाशीही संबंध आहे आणि या अक्षराची ऋग्वेद सुद्धा चर्चा करते. तर चेतनेचे 4 स्तर आपण बघितले. मी बोलतीये म्हणजे जागृत अवस्था. मी आता झोपायला जाणार आहे म्हणजे स्वप्न अवस्था. म्हणजे स्वप्न पडतील मला. मी काही लगेच झोपणार आहे का? नाही. काहीतरी उद्याची चिंता, भविष्याची चिंता असतेच ना आपल्याला सवय. मग ते स्वप्न पडेलच ना मला. आणि या काळात तर स्वप्न पडतायत जास्त. ज्यांना पडतायत त्यांना खूप पडतायत. तर स्वप्न अवस्था आणि त्याच्यानंतर गाढ निद्रा अवस्था. म्हणजे गाढ झोप येणार आहे, की स्वप्न वगैरे काहीच नसणार आहेत. या 3 अवस्था आपला कॉन्शियसनेस असतो. आपल्याला कळतं. कॉन्शियसनेस म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. चेतना. काही-काही शब्द माझे कळणार नाहीत, जे शिकलेले नाहीयेत जास्त किंवा इंग्लिश कळत नाही. तर मला माफ करा, कारण मला पण थोडंसं आहेत काही प्रॉब्लेम. तर मराठीत तुम्ही विचारत चला. कळलं नाही तर शब्द लिहून घ्या, विचारा. आणि विचारताना पर्सनल विचारू नका, ग्रुपवर विचारा. तर हे मध्ये कॉन्शियसनेस म्हणजे चेतना. तर ही चेतना जी आपण 4 लेव्हलच्या बघितल्यात, तर या 3 लेव्हलच्या चेतना कशा ओळखायच्या? तर त्याला सेन्स ऑर्गन्स असतात, लागतात. म्हणजे काल सांगितलं मी 5 सेन्स ऑर्गन्स. नाक, डोळे, कान, त्वचा आणि जीभ. मग आता मी बोलतीये ना, म्हणजे इथला वापर चालू आहे. तुम्ही ऐकताय, हा वापर चालू आहे. बघताय, माझी स्लाईड बघताय म्हणजे डोळ्यांचा. म्हणजे बघा, जागृत अवस्थेत आता तुमचं आणि माझं पण चालू आहे. आता आपण झोपणार आहोत. झोपल्यावर कोणी हाक मारली तर ओ देणार नाहीये का? देणार आहोत आपण. म्हणजे जरी स्वप्न पडतंय, तरी डोळे डोळे बंद आहेत. डोळ्यांनी काही बघणार नाही, पण स्वप्न जर असेल तर डोळ्यांनी पण बघणारे मिटलेले असले तरी. पण कोणी उठवलं, कोणी काही म्हणजे एकदम धपकन आवाज झाला तर ऐकणार आहे आपण. म्हणजे कोणी अंगावर काही टाकलं, आवाज नको येत, नुसतं काही टाकू देत अंगावर, आवाज नाही येता. तरी ही त्वचा सेन्स करणार आहे, उठणार आहे आपण. काय झालं? हे सगळं काल मी सांगितलं गार पाणी वगैरे टाकलं. म्हणजे इथे आपले 5 सेन्स ऑर्गन जागृत अवस्थेत आहे. म्हणजे स्वप्न अवस्था सुद्धा आपण बाजूला काढून ठेवलंच नाहीये. त्वचेने तरी आपण समजून घेणार आहे, कानांनी तरी समजून घेणार आहे. म्हणजे इथे आपण काय आपल्याला समजतोय? आपलं सगळं आपण नुसतं शरीरच समजतोय. कान, नाक, डोळे हे आपलं शरीर. म्हणजे आपण त्या चेतनेत आहोत, की मी शरीर.
मला कोणी हाक मारली मी उठतीये. मला कोणी गारपण टाकलं मी उठते. मी शरीराच्या ह्याच्यात आहेत. शरीराच्या चेतनेत आहे. ती जागृत अवस्थेत शरीर आहे माझं. मग आता खूप गाढ झोपले गेले. मी एवढी थकली आज, की काही नाही, स्वप्न नाही, काही नाही. त्यावेळेला सुद्धा अचानक काही झालं. लगेच नाही होणार, पण थोड्या वेळाने तरी होणार. म्हणजे परत इथे हे जागृत अवस्थाच तशी आहे. मग ह्या सगळ्या शरीराच्या ह्याच्यात आपण अनुभवतो. शरीराच्या ह्याच्यात आणि मग खरं आपलं स्वरूप आपण शरीर नाहीये. आपण मनही नाही म्हणजे नुसतं पळतीये स्वप्नात इकडं-तिकडं वा काय-काय चाललंय. म्हणजे हे सुद्धा नाहीये. माझं अस्तित्व नाहीये हे. मनाने धावते, युरोपला गेले, इकडं गेले. मग काय आहे मी? मी नाहीये, मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही. तर मी ब्रह्मांड आहे. ब्रह्मन आहे. म्हणजे मी काय आहे? तर क्रिएटर आहे. मी सर्व हे क्रिएट करू शकते. म्हणजे मी भगवान आहे. मी देव आहे. असं आहे. आपलं ओरिजिन हे आहे. मग हे अनुभवायचं आता आपलं सगळ्यांचं पहिलं काम ठरतं. लक्षात घ्या. आता हा फोकस आपला सगळ्यात महत्त्वाचा झाला पाहिजे. 31 डिसेंबरला प्रचंड स्तर ओपन झालेले आहेत. प्रचंड सोलर फ्लेअर येतायत. आज रात्रीपासून ते आपल्यापर्यंत येणार आहेत. आणि हे सगळं प्रेम आहे, प्रेम. आणि हे सगळं प्रेम आपण घेण्यासाठी जास्तीत जास्त ओंकार, ध्यान, धारणा 15 तारखेपर्यंत तर अमूल्यच आहे सगळं. आणि म्हणून तर आपण हे सुंदर, सुंदर हायली स्पेशल कोर्स लॉन्च केले. तर याच्यामध्ये हे पहिलं काम आहे आता आपलं. जास्तीत जास्त येणारं प्रेम घ्यायचं. प्रेम त्यालाच घेता येणार आहे, जो या चेतनेच्याही पलीकडे असणारी 3 चेतनेच्या पलीकडे जगाच्या. म्हणजे 5 सेन्स ऑर्गन्सनी जो काम करत बसलाय, त्याला अजिबात काही कळणार नाहीये, प्रेम येतंय का काय घेतलंही जाणार नाहीये. मग कोणाला मिळणार आहे हे? तर या 3 ज्या काही 5 सेन्स ऑर्गन्स वापरतायत, या ज्या 3 चेतना आहेत, त्याच्या पलीकडे कोण गेलाय? मग आता ओंकार म्हणताना अनुभवाल तुम्ही थोडंसं. ओंकार म्हणताय म्हणजे तोंडाचा वापर आहे. पण तो जो पॉज आहे ना 2 ओंकारातला, तो क्षण किंवा ध्यान करतोय आपण. ध्यान करताना फक्त श्वासावर लक्ष ठेवतोय. श्वास आला, गेला, आला, गेला. विचार येणार, आपण भरकटणार विचारांमध्ये. पण विचारांची संख्या कमी होऊन जाणार आणि हळू आपल्याला कळणार, की श्वासाची गती कमी झाली आहे. या वेळेला काय होतं, ज्यावेळेला आपण श्वास आला, गेला बघतो, ध्यान करतो, त्यावेळेला खचा-खचा ब्रह्मांडातून पंचतत्व घेत जातो आपण आपल्या या ब्रह्मरंध्रातून. आपलं हे आहे ना, लहानपणी टाळू भरलेला, ते ओपन आहे ते यायला. आणि ध्यानावस्थेतच ते येतं ब्रह्मांडाचं आणि मग ते येतं म्हणून श्वासाची गती कमी होते. म्हणजे ध्यान करायला बसा. श्वासावर लक्ष ठेवा. म्हणून आनापानसतीचा पण व्हिडिओ टाकलाय. ज्यांना काही माहिती नाही तो व्हिडिओ लावायचा, डोळे मिटायचे. ओंकार म्हणून होतात क्लासमध्ये. काय सांगितलं जमलं, नाही जमलं ओंकार तर म्हणा तो व्हिडिओ लावा आणि बसा 5 मिनिटं बसा, 10 मिनिटं बसा. होणार आहे ते परिणाम. मग ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, की विचार कमी झालेत का? पहिल्यांदा एका मिनिटात 100 येत होते. मग 50, मग 40, मग 10. ओ, विचार कमी झाले. बरोबर. म्हणजे ध्यान घटतंय. बऱ्याच ठिकाणी चुकीचं सांगितलं जातं. त्याच्यावर जर आपण फोकस केला तर आयुष्यात ध्यान होणार नाही. आणि ध्यानाची गोडी पण वाढणार नाही. शिकवण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत. तर इथे बघायचं विचार कमी झाला. दुसरी अजून विचाराला मोजत कोण बसलंय? अजून एक अवस्था. अजून एक तुम्ही बघू शकता. श्वास कमी झालाय का? आपण सुरुवातीला घ्यायला लागतो. आता श्वास जाणवतच नाही. आपल्याला बघायचंय श्वास आला का गेला? श्वास आला का गेला बघायचं. पण आपल्याला जाणवतच नाहीये. आणि जाणवत नाही म्हणजे हळू व्हायला लागला. येस, आपलं ध्यान घटतंय. आणि नुसतंच ध्यान घटत नाहीये, तर ते ब्रह्मांडाचं सगळं आपल्याला मिळायला लागलंय, पंचतत्व. आणि पहिल्यांदा शरीरात वर्क होत जातं. ते कुठं-कुठं कानाकोपऱ्यात जातं. शरीराला काय-काय हवे ते द्यायला लागतं. आणि म्हणून ही आपण प्राईम टाईम घेतलेली आहे 7 ते 9 सगळा आत्ताचा अभ्यास
करून आत्ताचा हा फर्स्ट प्रोग्राम आपण या अमृत वेळेत ठेवलेला आहे, की जिथे सगळी ऊर्जा इथं आहे, मस्तिष्कात आहे आणि अशा वेळेला ओंकार म्हणणार आहोत. म्हणजे बघा ऊर्जा इथे आहे प्लस ओंकार म्हणजे किती ती ऊर्जा भरा, भरा, भरा वापरणार आहे आणि किती फास्ट रिझल्ट्स येणार आहेत. आणि 9 ते 11 पूर्ण आपल्या स्पाइनमध्ये मेरुदंडात. आणि मग ओंकार म्हटल्यावर झोपा 10 मिनिटं फार तर 20 मिनिटं. नाही अगदीच झोपता येत आणि नाही जेवायची वेळ बदलता येत, तर मग नंतर काय कार्य होणार आहे मस्तिष्कावर सुद्धा. तर ही गोष्ट आहे. तर इथे मला सांगायचंय विचार कमी झाले. येस, तुम्हाला ध्यान घडते. आता काय होतंय, सगळं येतंय ते. मी सांगितलं मी तुम्हाला फोटो पाठवू शकत नाही. खूप सोलर फ्लेअर यायला लागलेत. म्हणजे हे सगळं प्रेम आहे, लाईट आहे, प्रकाश आहे, नॉलेज आहे. मग अशा ह्याला आपण आता बसलोय म्हणजे ब्रह्मांडाला कनेक्ट झालोय. आणि ते जे काही प्रेम येते ते भर-भर, 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 भर-भर इथे येणार आहे. आणि सगळा आपला प्रवास स्पीडअप होणार आहे, छान होणार आहे. म्हणून आपण हे करतोय. मग आता इथे ध्यानाचं महत्त्व आहे. ओंकार साधना, ओंकार म्हणणं ही पहिली स्टेप आहे ध्यानाची पतंजली सूत्रांप्रमाणे. पहिली म्हणजे खालची आहे जरा. योग, नियम काय आहे ते बघा तुम्ही. मग त्याच्यात ध्यानाची जोड आपण देतोय आणि ध्यानाची जोड नुसती देत नाहीये, तर या पार उपनिषदाचा रेफरन्स घेऊन आता आपण इतकं अप्रतिम ध्यान करणार आहोत, की या तिन्ही अवस्था नुसत्या तटस्थतेने बघणार आहोत. मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाहीये. मग मी ओंकार म्हणता-म्हणता काय करतीये, तर मी जागृत अवस्था बघते. आज काय केलं, काल तुम्हाला सांगितलं. हे सगळं. पण त्याचे तुमचे काही आहेत प्रश्न, त्यालाही सोप्या भाषेत सांगणार आहे. पण हे महत्त्व आहे या 4 स्टेपचं. श्रीरामांनी हनुमानांना सांगितलेलं आहे, की मोक्ष प्राप्ती हवी असेल, तर एकच उपनिषद पुरेसं आहे. आणि या मुक्तिपनिषदामध्ये 11 मधील हा पहिला क्रमांकाचा मी घेतलेला आहे रेफरन्स. मग कैवल्य ही एकमेव मुक्ती आहे आणि अद्वैत मोक्षाचा वर्ग आहे. जिथे परमात्म्याची संकल्पना स्वीकारली जात नाही. आता ज्यांना पंचचिकित्सा सुरू केली 8-10 लोकांना, एक एक सोडलं तर सगळ्यांना लागू पडतीये. आणि मग धन्यवाद द्यायला लागले. म्हटलं मला धन्यवाद द्यायचे नाही. त्या ऊर्जेला द्या, ब्रह्मांडीय ऊर्जेला ज्या जी ऊर्जा तुम्हाला मिळाली आहे आणि ज्या ऊर्जेने तुम्हाला शारीरिक त्रासातून म्हणजे परिणाम व्हायला लागले. ऊर्जेने दिलेत. ऊर्जेची इच्छा असेल तर तुम्हाला मिळणार. ऊर्जेची इच्छा नाही तर तुम्हाला मिळणार नाही. मी कोण मंगल देईन. मी माध्यम आहे फक्त. तर हे लक्षात घ्यायचंय आणि परमात्म्याला तिथे जिथे शिकले त्यांनी सांगितलं, ईश्वराला नाव द्या, ईश्वराला धन्यवाद द्या. नाही. आम्ही विहंगमचे सगळे ईश्वर याला समजतो. बस ताकद नाहीये, पॉवर नाहीये, थोडंसं विसरले, पण ती मिळवायची आहे आपल्या सगळ्यांना. म्हणून विहंगमची संकल्पना आहे, की ईश्वर मी आणि ही वेळ आली आता सगळ्यांनी पूजा-अर्चा सगळं बंद करा. ते जे पूजा-बिजा काही करता ना, कृपा करून त्याच्याऐवजी ओंकार म्हणा, त्याच्याऐवजी आपल्याला पूजा करा. खूप हौस वाटते. मस्त वाटतं हार-बीर घालून ओवाळायला याला त्याला येत. दिवा जरूर लावा. पण एवढी हौस असेल तर स्वतःचाच फोटो ठेवून स्वतःचीच पूजा करा, स्वतःलाच टाळ्या वाजवा, स्वतःलाच आरत्या म्हणा. पण कृपा करून आता सगळ्यांनी जे विहंगमला जोडले, कोणते कोर्स करतायत, त्यांनी अजिबात ही करायची नाही. ध्यान करा त्यापेक्षा. कारण आपण ईश्वर आहे, आपल्याला पूजायचंय आपल्याला. म्हणजे ही वेळ आली आता. खूप कमी वेळ राहिलेला आहे. तर हेच तर सगळं हनुमानही सांगतात. रामही हनुमानाला सांगतात, "मोक्ष, मोक्ष" आणि आय एम द क्रिएटर. तर बाह्य संकल्पना नाही. आता गीतेमध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे. पण तिथे थोडंसं लोकांनी अपभ्रंश घेतलेले आहेत थोडेसे. मला भज म्हणजे ते म्हणतात श्रीकृष्णाला भज. अरे श्रीकृष्ण पण मीच आहे. तर हे सगळं लक्षात ठेवा. आता 5 प्रकारची मुक्ती मला थोडंसं सांगता नाही आलं, नाहीतर हे जाऊ द्या, हे उद्या वगैरे घेऊ. तर आता आपण
थोडंसं ओंकार म्हणायचेत आणि ओंकार म्हणताना आज मी रिक्वेस्ट करेल शुभांगी मॅडम आणि अनुराधा मॅडम तुम्ही अनम्यूट करा आणि मी ओंकार म्हणणार आहे आणि माझं कुठंही कोणी अनुकरण करू नये. तुमच्या पद्धतीने तुम्ही म्हणा. तुम्हाला जेवढा जमतो तेवढा. वेळेकडे तूर्त दुर्लक्ष करा, की 2 सेकंद आणि काय आहे 10 सेकंद काही नाही. सुरुवातीला काही नाही. सुरुवातीला जसा जमतो तसा म्हणा. घशाला ताण देऊ नका म्हणजे आवाजाची व्हॉल्यूम मोठा करू नका. आत्ता तरी मोठा करू नका. कारण कसं आहे, ओंकार म्हटला तुम्ही तर घरातले सुद्धा बदलणार आहेत. घरात सुद्धा ती स्पंदनं पसरणार आहेत. म्हणून मोठ्याने म्हणायला मी सांगणार आहे. मॅडम सांगत नाही, पण मी जरूर म्हणणार आहे तुम्हाला मोठ्याने म्हणा. पण आत्ता वेळ नाहीये. थोडा घसा सेट होऊ द्या. नाहीतर घसा दुखायला लागेल आणि बंद करा कोर्स. तर हळू म्हणा ओम असं म्हटलं तरी चालणार आहे. स्वतःसाठी म्हणा आधी. दुसरी महत्त्वाची सूचना मी पहिली सांगितली, जसा जमेल तसा म्हणा, टाईम थोडासा विसरा. दुसरं म्हणजे आवाजाची व्हॉल्यूम सुरुवात कमीच ठेवा. तिसरं म्हणजे अगदी ओरडायला लागू नका. हळू म्हणा. ओम, ओम, ओम असं आलं काही हरकत नाही. सुरुवात इथून होऊ द्या, पण अगदी खेचायचा प्रयत्न करू नका. हळू पुढे जा. आणि कालची एक शंका सांगते, की मोजून ठेवायला सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे आता समजा हे बघा माझ्या इथे घड्याळ आहे आणि मला श्वास मोजायचा आहे. हे बघा श्वास आला, गेल्याला मी 1 काउंट मोजणार आहे. आता मी मोजतीये. आला गेला 1, आला गेला 2, आला गेला 3 असं. 1 मिनिटामध्ये किती श्वास होतायत मोजायचे. सकाळी मोजा, जेवायच्या आधी, उठल्या-उठल्या मोजा. दुपारी मोजा, संध्याकाळी मोजा, वहीत लिहून ठेवा आणि ही जी श्वासाची संख्या आहे, ती खूप कमी होत जाते. मी अनुभव टाकणार आहेत आता डिसेंबरचे 1-2 सॅम्पल. जरूर बघा आणि हे काही आता शुभांगी मॅडम 4-5 महिने कंटिन्यूअस करतायत. स्वतः योग शिक्षक आहेत त्या. तर हे 4-5 महिने टार्गेट जर ओंकाराचं ठेवलं तर खूप बदल होईल. मग आता श्वासाची संख्या कमी होतीये म्हणजे काय? तर फुफ्फुस ताकदवान झालेत. फुफ्फुस ताकदवान झालेले आहेत आणि म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता शरीराला कमी झालेली आहे. आणि बघा सोलर फ्लेअर येतायत. त्यामुळे ढग आलेत, पाऊस वर्तवला आहे आणि ह्या सगळ्या परिणामाने हे जायला लागलंय. सर्दी झाली बघा आजूबाजूला आहे ते. मग आपल्याला हे कमी व्हायला हवे ना, मग हे करायला हवंय आपल्याला. ध्यान, ओंकार साधना करायला हवी. आणि म्हणून मग आता या बदलाला आपल्याला परिपक्व पण केलं तर हे तुम्ही नियमितपणे करा. क्लास होण्यापुरतं नाही, सकाळी उठल्यावर करा. आज मला टाकले दोघींनी. सकाळचं खूप झालं ओंकार छान म्हटले त्यांनी प्रॅक्टिस केली. तर असा ओंकार म्हणा. श्वासाची गती पण महत्त्वाची. लिहा तुम्ही 1-2 दिवस. मॅडम सगळं सांगणार आहे नीट. त्याची काळजी करू नका. पण तोपर्यंत ज्यांना घाई झाली आहे खूप किंवा मी टाकलं कारण माझी सवय आहे, की आधी हे सगळे संकल्प लिहायचे. आधी आपली सिच्युएशन मग 8 दिवसांनी मॉनिटर करायचं असं. पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगितलं. चला आता आपण ओंकार म्हणूयात. एक 5च ओंकार म्हणायचेत आज. 5च. नाही तर 7. पण जे म्हणतोय ते ऑब्झर्व्ह करायचे आणि मला सांगायचंय आणि थोडेसे प्रश्न विचारायचे. थोडंसं मी टाईम वाढवणार. मी घेणार थोडंसं तुमचे प्रश्न असेपर्यंत. ठीक आहे? तर चला आता आपण ओंकार म्हणायचे आहे. शुभांगी मॅडम आणि अनुराधा मॅडम थोडंसं रेडी राहा. मी म्हटल्यानंतर तुम्ही दोघींनी म्हणा आणि माझा म्हणून झालं त्या दोघींनी सुरुवात केली, की इतरांनी म्हणा. चला. श्वास घ्यायचा आहे. अजून एक आयडिया सांगते. लिहून ठेवा बरं का. कारण मला जसं येतं ना तसं पटकन मी सांगते. तर अजून एक सांगायचंय, की समजा आपण आता श्वास घेतोय बघा. पूर्ण हळूवार घ्यायचा आहे श्वास. भरायची आहे छाती खूप. पण हा श्वास घेताना असं म्हणा, खूप पॉझिटिव्ह एनर्जी मी घेतीये. ब्रह्मांडातील सगळी सत्व मी शरीरात घेतीये. भावना करा, फील करा. श्वास घेताना नुसता श्वास घेण्यापेक्षा सगळं खेचून घेतलेलं आहे मी सत्व ब्रह्मांडातलं म्हणा, पॉझिटिव्हिटी म्हणा, असं म्हणा आणि ज्यावेळेला आता म्हणायला लागतो, त्यावेळेला आत्ता तरी असं साधं फील करा, की सगळ्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकते.
आज एक केस सांगते पंचतत्वातली. तर त्या मॅडमचं डायग्नोसिस आता कोणी वाईट वाटून घेऊ नका. मी काही नाव घेत नाहीये. उदाहरणं दिल्याशिवाय कळणार नाही. तर हे नेहमीच लक्षात ठेवा माझ्या बाबतीत. माझं सांगण्याचा भाव उदाहरण द्यायला, लोकांना समजण्यासाठी असतो. तुम्हाला टीका करण्यासाठी नसतो. तर त्यांनी सांगितलं 2 एक रंग लावून झाला, ट्रायल करावे लागतात. मग नंतर मी म्हटलं, की त्यांना नाही सूट झाला रंग. तर त्यांनी लगेच सांगितलं, की ह्यांना कुठलीतरी भीती मनात बसलीये. बघा हां, उदाहरण. मग मी विचारलं, तर नाही म्हणे, "मला कसली भीती नाही, आता काही नाही, मस्त चाललंय सगळं." मग मला माहिती होतं ना, आता मला खूप जवळच्या सगळ्यांशी अटॅचमेंट झालेले आहेत. म्हटलं, "आत्ता नाही, आधी, त्यावेळेला असं काही दुःख झालं का जीवनामध्ये?" मग येस, मुलाचं टेन्शन घेतलं होतं. मग म्हटलं, "त्यावेळेला हे रुजली भीती." आणि ती भीती आता तेव्हाच पासून त्रास सुरू झालेला आहे. तो काही आजचा नाहीये, तेव्हाच पासूनचा आहे. पण त्या भीतीने तो त्रास सुरू झाला. तर हे लक्षात घ्यायचं. मग मी काय सल्ला दिला, कलर थेरपी तर ठीक आहे. पण मी असा सल्ला दिला, ओंकार म्हणतोय आपण त्याला सगळी ती कधीतरी आयुष्यातली भीती किंवा काय कुठं-कुठं ब्लॉक झाली असेल, ती रिलीज होती. हे जर म्हटलं, तर पर्टिक्युलरली त्या सिच्युएशनला आपण औषध देतोय. आणि कुठेतरी सुप्त आपल्या सबकॉन्शियसमध्ये जाऊन बसलेलं असतं, ते निघून जातं. आता नुसतं म्हणणं, की माझी सगळी निगेटिव्हिटी दूर जाते. पण आता आपल्याला कळलंय ना कुठं काय झालंय. अजून एका मॅडमचं प्रेग्नन्सीच्या वेळेला अग्नितत्व जास्त झालं होतं. तर त्यांनी सुद्धा म्हणायला हरकत नाहीये. सगळं अग्नितत्वाचे साइड इफेक्ट काढून टाकते. म्हणजे बरोबर आणि हेच सगळं शिकायचंय भाग 3 मध्ये, की भूतकाळ सुद्धा बदलायचंय. हे सगळे टेक्निक आहेत आणि क्षणार्धात भूतकाळ बदलता येणार आहे. खूप सुपर पॉवर येत चालली ऊर्जेमुळे. पुन्हा इथे मंगलताईंचं काहीच नाहीये. ऊर्जेमुळे. हे सगळं मी शिकवणार आहे भाग 3 मध्ये. आयुष्य बदलाचं शास्त्र. तोवर तुम्ही जे नवीन आहेत त्यांनी भाग 1 करायला लागा पिरॅमिड वेबसाईटवरून. तर इथे लगेच करंट लागला. आता मी जेव्हा असं म्हणतीये, की सर्व त्यावेळचं त्या परिस्थितीतलं ब्लॉकेज, निगेटिव्ह ऊर्जा निघून गेलीये, तर लगेच ज्या कारणामुळं आपल्याला ते झालेली आहे सुरुवात, तिथेच घाला घातला जाणार आहे. त्या वेळेला घाला घातला जाणार आहे आणि आपलं क्लिन्झिंग फास्ट होणार आहे. तर आज ओंकार असा करा आणि मग मी तुम्हाला ओंकार म्हणून झाल्यावर ही एक आज दिली आहे ना सोपी, ती करा. मग सोप्या अजून आज आयडिया सांगेल, मग उद्या त्या करू शकता. उद्या मॅडम असेल तर मी नसेल, तर मग तर करा मग तसं. तर चला ओंकार म्हणूयात 5. सगळ्यांनी श्वास घ्यायचा आहे. हळूवारपणे श्वास छाती भरून घ्या. पूर्ण पॉझिटिव्हिटी घेरलीये मी. ओम. 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 चला, खूप छान म्हटले शुभांगी मॅडम आणि अनुराधा मॅडम. ट्यून अप झाला दोघींचाही आवाज. आता तुमची तुम्ही 5 म्हणायचे आहेत. मी काही म्हणणार नाहीये. मी साउंड बंद करणार आहे. मी पण म्हणणार आहे, तुम्ही पण म्हणा. तुमच्या ह्यानी म्हणा आणि दोन्हीतला फरक आणि पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी फील करून म्हणायचं आहे. श्वास घेताना खूप पॉझिटिव्हिटी घेत आहोत आणि श्वास सोडताना सगळी निगेटिव्हिटी, टॉक्सिन्स बाहेर सोडत आहोत.
चला आता हळुवारपणे डोळे उघडा तुम्ही. तुमची काय शंका असेल ती विचारा मला थोडंसं 1 मिनिट.